नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कंपनीच्या सभा भाग 1 हे प्रकरण बघतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये काय अभ्यासणार आहोत या बाबींचा विचार जो आहे तो विचार केला आणि त्यानंतर प्रामुख्याने आपण सभा म्हणजे काय हे बघितलं आणि त्याच अनुषंगाने कंपनीच्या सभांचा अर्थ, व्याख्या आणि महत्त्व या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपण केलेला आहे. आणि त्यानंतर वैद्यसेवेसाठी आवश्यक ज्या बाबी आहे त्या बाबींचा विचार करताना आपण सभा योग्य रीतीने आयोजित करण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता आहे त्या घटकांचा विचार आपण तिथे केलेला होता. त्या अनुषंगाने आपण त्यामध्ये सभा बोलवणारी योग्य अधिकारी व्यक्ती म्हणजे कोण असते हे बघितलं. त्यानंतर सभेची सूचना म्हणजे काय ते बघितलं आणि त्यानंतर सभेची कार्यक्रमपत्रिका जी आहे त्या कार्यक्रमपत्रिकेचा आपण विचार केला. तर सभा बोलवण्यासाठी योग्य अधिकारी व्यक्ती, संचालक मंडळ, सभेची सूचना म्हणजे सभेचं दिनांक, ठिकाण, वेळ याविषयी आगाऊ दिलेली सूचना म्हणजे सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रमपत्रिका म्हणजे सभेमध्ये ज्या विषयावर चर्चा करायची आहे त्या विषयांची यादी म्हणजे सभेची कार्यक्रमपत्रिका. त्या अनुषंगाने आपण सभेची सूचनेचा अर्थ, त्यातला तपशील, त्यानंतर सूचना देणारी व्यक्ती, ती सूचना कोणाला मिळवता येते, त्यानंतर सूचनेची मुदत, सूचना कोणत्या मार्गाने दिली जाते या सगळ्या बाबींचा विचार केला. त्याचप्रमाणे कार्यक्रमपत्रिकेचा अर्थ, महत्त्व आणि कार्यक्रमपत्रिका तयार करण्यासाठीची मार्गदर्शक तत्व व कार्यक्रमपत्रिकेचे प्रकार जे आहेत ते प्रकार आपण बघितले. आता वैद्य सभेसाठी आवश्यक असणारी जी दुसरी महत्त्वाची बाब आपण बघितलेली होती ती म्हणजे सभा योग्य रीतीने चालवली गेली पाहिजे. म्हणजे सभा जी आहे ती सभा कायदेशीररित्या होण्यासाठी सर्वप्रथम काय आवश्यक आहे तर ती सभा जी आहे ती सभा योग्य रीतीने बोलवली गेली पाहिजे. पुढची महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे सभा योग्य रीतीने चालवली गेली पाहिजे. मग सभा योग्य रीतीने चालवण्यासाठी तिथे दोन महत्त्वाचे घटक जे आहेत ते सांगितलेले आहे. एक म्हणजे गणसंख्या आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सभेचा अध्यक्ष. आता आपण प्रथम बघूया गणसंख्या. आता इथे मी वारंवार तुम्हाला नेहमी सांगत असते की चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय असा आहे की या विषयामध्ये ती संकल्पना तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही उत्तर लिहू शकतात. तिथे कसला तरी संबंध जोडून उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही लिहू शकत नाही. आता गणसंख्येचा जर विचार आला तर इथे लोकसंख्या वगैरे याच्याशी ही गणसंख्या काही संबंधित नसते, हे सगळ्यात प्रथम लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने आपण गणसंख्या म्हणजे काय हे विचारात घेऊया. तर गणसंख्या म्हणजे वैद्य सभेसाठी गणसंख्या ही अत्यंत महत्त्वाची अट मानली जाते. सभा जर वैध व्हायची असेल किंवा कायदेशीररित्या त्या सभेचं कामकाज पार पाडायचं असेल तर पुरेशी गणसंख्या असणं आवश्यक आहे. मग गणसंख्या म्हणजे नक्की काय तर सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची संख्या. सभेला उपस्थित राहण्यासाठी म्हणजे सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी सभासद संख्या जी आहे या सभासद संख्येला तिथे गणसंख्या म्हटले जाते. सभेचे कामकाज कायदेशीर ठरवण्यासाठी सभासदांची उपस्थिती जी आहे ती उपस्थिती आवश्यक आहे आणि सभेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गणसंख्या जी आहे ती गणसंख्या उपस्थित असणं आवश्यक आहे. आणि सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाने खात्री करून घेतली पाहिजे की सभेसाठी जेवढी गणसंख्या किंवा जेवढी संख्या सांगितलेली आहे तेवढी पुरेशी आहे का, तरच त्या सभेचं कामकाज कायदेशीर ठरू शकतं, अन्यथा ती सभा जी आहे ती सभा बेकायदेशीर ठरू शकते. म्हणजे गणसंख्या म्हणजे आपण थोडक्यात काय सांगू शकतो तर गणसंख्या म्हणजे सभेचं कामकाज कायदेशीररित्या पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी सभासद संख्या म्हणजे गणसंख्या. म्हणजे सभेसाठी ज्या व्यक्ती उपस्थित
सभेचं कामकाज पार पाडण्यासाठी किमान किती व्यक्ती उपस्थित राहणं अपेक्षित आहे किंवा किती व्यक्ती असणं आवश्यक आहे, त्या संख्येला, ती जी संख्या आहे त्या संख्येला गणसंख्या असं म्हटलं जातं. आता गणसंख्येबाबतच्या ज्या तरतुदी दिलेल्या आहे त्या तरतुदींचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार करत असताना आपण सार्वजनिक कंपनीसाठी किती गणसंख्या निश्चित केलेली आहे, खाजगी कंपनीसाठी किती केलेली आहे आणि संचालक मंडळाच्या सभेसाठी गणसंख्या जी आहे ती गणसंख्या किती निश्चित केलेली आहे याचा विचार जो आहे तो विचार आपण करूया. तर सर्वप्रथम सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांची संख्या जी आहे ती संख्या विचारात घेतली जाते आणि त्यानुसार गणसंख्या निश्चित केली जाते. जर त्या कंपनीमध्ये 1000पर्यंत भागधारक किंवा सभासद जर असतील तर तिथे 5 सभासद जे आहे ते 5 सभासद असणं आवश्यक आहे. 1000पेक्षा जास्त परंतु 5000पर्यंत जर सभासद असतील तर तिथे 15 गणसंख्या निश्चित केलेली आहे आणि 5000पेक्षा जास्त भागधारक ज्या कंपनीमध्ये असतील तिथे 30 ही सभासद संख्या जी आहे ती सभासद संख्या निश्चित केलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला काय म्हणता येईल की त्या कंपनीमध्ये 1000पर्यंत जर भागधारक असतील तर तिची गणसंख्या किती असेल 5. म्हणजे ती त्या कंपनीच्या बाबतीमध्ये सभा घ्यायचं जर निश्चित केलं किंवा सभा जर घ्यायची असेल तर कमीत कमी 5 सभासद सभा सुरू होण्याच्या अगोदर आणि सभा संपेपर्यंत सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि ते उपस्थित असतील तरच ती सभा कायदेशीर मानली जाईल, अन्यथा ती सभा बेकायदेशीर मानली जाते. म्हणजे किमान 5 सभासद जे आहे ते 5 सभासद तरी तिथे उपस्थित असले तरच सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज पार पाडता येतं. आलंय लक्षात गणसंख्या म्हणजे काय? आता खाजगी कंपनीच्या बाबतीत आपण विचार करूया. तर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 सभासद जे आहे ते 2 सभासद तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजे ती गणपूर्ती संख्या जी आहे ती गणपूर्ती संख्या मानली जाते. आणि संचालक मंडळाच्या सभेच्या बाबतीमध्ये तिथे सभा एकूण संचालक जे आहे या संचालकांच्या 1/3 किंवा 2 पैकी 1/3 किंवा 2 यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढी सभासद जे आहे ते सभासद तिथे उपस्थित राहणं संचालक जे आहे ते संचालक उपस्थित राहणं आवश्यक आहे, तरच त्या सभेचं कामकाज कायदेशीर मानलं जातं. आता दुसरा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सभेचा अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष. मग सभेचा अध्यक्ष जो आहे तो म्हणजे सभेचं मुख्य स्थान किंवा एकूण सभेवरती नियंत्रण ठेवणारी किंवा सभेचं कामकाज पार पाडणारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती म्हणजे सभेचा अध्यक्ष होय. तर सभेचे कामकाज योग्य रीतीने चालवण्यासाठी सभेला योग्य व्यक्ती म्हणजेच सभेचा अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष असलाच पाहिजे. म्हणजे सभेचं मुख्य स्थान भूषवणारी आणि सभेवरती नियंत्रण ठेवणारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती म्हणजे सभेचा अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष असतो. या अध्यक्षाला सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज पार पाडावं लागत असतं. आता सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती जी आहे ते नियुक्तीबाबत कंपनी कायद्यात काय तरतुदी केलेल्या आहे, तर नियमावलीमध्ये तरतुदी नसतील, नियमावलीमध्ये तरतूद त्या कंपनीच्या नियमावलीत तरतूद केलेली असेल तर त्याप्रमाणे तिथे सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती कंपनीला करता येते. परंतु जर कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद केली नसेल तर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार तिथे अध्यक्षाची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती केली जात असते. मग त्यामध्ये एक प्रकार जो आहे तो म्हणजे हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार. मग तिथे सभेला जेवढ्या व्यक्ती उपस्थित आहे तर उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी एकाची सभेचा अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष म्हणून निवड जी आहे ती निवड केली जाते हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार. मग तिथे सभेला जे व्यक्ती उपस्थित आहे त्या व्यक्ती तिथे एका व्यक्तीची निवड जी आहे ती निवड सभेचा अध्यक्ष म्हणून करत असतात. मग ज्या तिथे व्यक्ती उपस्थित आहेत, ज्या कोणाला तिथे सभेचा अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे तर उपस्थित असणाऱ्या व्यक्ती हाताने निर्देश करून त्या व्यक्तीबद्दल आपलं मत व्यक्त करतात आणि त्या व्यक्तीची नियुक्ती सभेचा अध्यक्ष म्हणून केली जाते.
जर सभेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतनोंदणी पद्धतीची मागणी जी आहे ती मागणी केलेली असेल, तर हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार अध्यक्षाची निवड झाली असेल, तर त्याला मतनोंदणी पद्धतीने अध्यक्षाची निवड होईपर्यंत अधिकार वापरता येतात. मग हाताने एक निर्देश होईल, परंतु जर मतनोंदणी पद्धतीने जर तिथे केली, तर ज्याची अगोदर हाताने निर्देश करून मतदान निवड झालेली आहे, त्याला कामकाज जे आहे ते कामकाज पार पाडता येतं. आणि नोंदणीच्या निकालानुसार जर इतर व्यक्तीची निवड झाली, तर उर्वरित कामकाज जो आहे, तर उर्वरित कामकाज ज्या व्यक्तीची निवड मतनोंदणी पद्धतीने झालेली आहे त्या व्यक्ती. आता मतनोंदणी म्हणजे काय, तर आपलं मत जे आहे ते मत कागदावरती नोंदवायचं आणि त्यानंतर तिथे ज्या व्यक्तीला अधिक मतं मिळालेले आहे त्याची अध्यक्ष म्हणून निवड जी आहे ती निवड केली जाते. आता आपल्याला बघायचं आहे सभेच्या अध्यक्षाचे अधिकार आणि कर्तव्य. आता सभेच्या अध्यक्षाला सभेचं कामकाज पार पाडायचं आहे, सभेवरती नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानुसार त्याला अधिकार जे आहे ते अधिकार कोणते प्राप्त होत आहेत, तर सर्वात प्रथम सभेचा क्रम राखणे आणि सभा योग्य प्रकारे चालवणं. त्यानंतर सभेत बोलणाऱ्यांचा, सभेमध्ये ज्या व्यक्तींना व्यक्त करायचं आहे किंवा ज्या व्यक्तींना बोलायचं आहे त्यांचा क्रम निश्चित करणे. त्यानंतर सभेमध्ये जी काही चर्चा चालू आहे ती त्यामध्ये सुसंबद्धपणा आणि क्रम राखणे. त्याचप्रमाणे सभासदांची अयोग्य भाषा किंवा बेशिस्त वर्तणूक असेल त्याला प्रतिबंध करणं. सभा चालवणे व पूर्ण करणे अशक्य झाल्यास सभा तहकूब करणे. जर त्याला सभेचं कामकाज पार पाडणं जे आहे ते अशक्य झालं, तर तो सभा जी आहे ती सभा तहकूब जी आहे ती तहकूब करू शकतो, म्हणजे त्या सभेचं कामकाज तो थांबवू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा त्याचा अधिकार जो आहे तो म्हणजे त्याला निर्णायक मत जे आहे ते निर्णायक मत देता येत असतं. निर्णायक मत केव्हा दिलं जातं आहे, तर निर्णायक मत म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहे. पण निर्णायक मत केव्हा दिलं जातं आहे, की एखाद्या विषयावरती चर्चा चालू आहे आणि ती चर्चा होत असताना त्या विषयाच्या बाजूने आणि विषयाच्या विरुद्ध बाजूने सारखीच ज्यावेळेस मतं पडतात, त्यावेळेस अध्यक्षाचं मत अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याच्या मतानेच निर्णय जो आहे तो निर्णय घेतला जातो. त्यानंतर मतदानाचा निर्णय जो आहे तो निर्णय जाहीर करणं आणि हरकतीचा मुद्दा जर कोणी उपस्थित केलेला असेल तर त्यावर निर्णय देण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज सभेचा अध्यक्ष करत असतो. आता सभेच्या अध्यक्षाची कर्तव्य जी आहे ती कर्तव्य, तर सभा योग्य प्रकारे आयोजित केल्याची आणि चालवल्याबाबतची खात्री करणं. कारण सभा योग्य प्रकारे आयोजित केलेली असेल आणि चालवली गेलेली असेल तरच त्या सभेचं कामकाज कायदेशीर मानलं जातं, अन्यथा ती सभा बेकायदेशीर मानली जाते. त्यानंतर सभेचे कामकाज नियमानुसार होत आहे की नाही याची खात्री करून घेणे. त्याचप्रमाणे कार्यक्रम पत्रिकेमध्ये ज्या क्रमाने मुद्दे दिलेले आहे किंवा ज्या क्रमाने विषय मांडलेले आहे, तर त्याच क्रमानुसार चर्चा जी आहे ती चर्चा होत आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं. त्याचप्रमाणे सभेमध्ये शिस्त राखण्याचं कामकाज त्याला करावं लागतंय. मतदानाचा निर्णय जाहीर करावा लागतो आणि इतिवृत्त पुस्तकात सभेमध्ये जे कामकाज पार पाडलेलं आहे त्याची नोंद ज्या पुस्तकात केली जाते त्यावरती अचूक आणि योग्य नोंदी झालेल्या आहे की नाही हे त्याला बघावं लागतं आणि त्याच्यावरती सही जी आहे ती सही त्याने करणं हे त्याचं कर्तव्य असतं. त्याचप्रमाणे ज्या उद्देशाने बोलवले आहे त्या उद्देशानुसार काम करणं आणि सभेत उद्भवणाऱ्या सर्व प्रासंगिक प्रश्नांची हाताळणी जी आहे, सभेत जे काही प्रश्न निर्माण होत आहेत त्याची हाताळणी करण्याचं कामकाज जे आहे हे कामकाज सभेच्या अध्यक्षाला जे आहे त्या अध्यक्षाला करावं लागतं. मग वैद्य सभेच्या आवश्यक बाबी ज्या आहेत त्यातलं सभा योग्य रीतीने चालवण्यासाठी 2 घटक महत्त्वाचे आहे. एक म्हणजे गणसंख्या आणि दुसरं म्हणजे सभेचा अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष तिथे असल्याचं आपण बघितलेलं आहे. आता इथे जे आपण बघितलेलं आहे की गणसंख्या जी आहे, तर गणसंख्या म्हणजे सभेस आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या आणि योग्य रीतीने सभेचं कामकाज चालवणारी आणि सभेचं मुख्य स्थान भूषवणारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती म्हणजे सभेचा अध्यक्ष. आणि सभेचं कामकाज पार पाडण्यासाठी त्याला
काही अधिकार जे आहेत ते अधिकार प्राप्त झालेले आहे आणि काही कर्तव्य जे आहे त्या कर्तव्याची पूर्तता जी आहे ती पूर्तता तिथे त्याला पार पाडावी लागत असते. आता आपल्याला पुढचा घटक जो बघायचा आहे तो म्हणजे वैद्य सभेच्या आवश्यक बाबी ज्या आहे त्यातला पुढचा तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे सभा योग्य प्रकारे संचलित करणं. आपण पहिलं काय बघितलं? सभेचं आयोजन बघितलं, त्यानंतर सभा चालवणं बघितलं आणि आता आपल्याला बघायचं आहे सभा योग्य प्रकारे संचलित जी आहे ती संचलित करणं. आता सभा जी आहे ती सभा योग्य प्रकारे संचलित करणं म्हणजे काय? तर त्यामध्ये जे घटक आपण बघणार आहोत त्यामध्ये प्रतिनिधी, प्रस्ताव, मतदान, ठराव आणि इतिवृत्त. आता इथे प्रतिनिधी म्हणजे हा शब्द आपण व्यवहारामध्ये वापरतोय, त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीच्या वतीने दुसरी व्यक्ती ज्यावेळेस काम करते तर ती त्याचा प्रतिनिधी म्हणून तिथे आपण बघतोय. त्यानंतर प्रस्ताव, त्यानंतर मतदानाचा जर विचार केला गेला तर तुम्हाला इथे जे आपलं निवडणुकींच्या वेळेस जे मतदान होतं तिथे त्याचं ते मतदान, तर इथे आपल्याला सभेच्या अनुषंगाने मतदान म्हणजे काय ते बघायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला ठराव आणि इतिवृत्त या घटकांचा अभ्यास करायचा आहे. मग प्रस्ताव, ठराव, इतिवृत्त या गोष्टी ज्या आहे या गोष्टी आपल्यासाठी नवीन असतील. प्रस्ताव हा शब्दही आपल्या कानावर पडलेला असेल, ठराव हा शब्दही आपल्या कानावर पडलेला असेल, इतिवृत्त हा शब्द नक्कीच आपल्यासाठी नवीन असेल. मग त्या अनुषंगाने आपण सभेचं योग्य प्रकारे संचलन करण्यासाठी जे घटक आवश्यक आहे त्यामध्ये प्रतिनिधी, प्रस्ताव, मतदान, ठराव आणि इतिवृत्त या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण प्रतिनिधी म्हणजे काय याचा विचार जो आहे तो प्रतिनिधीचा विचार आपण तिथे करूया. तर प्रतिनिधीचा ज्यावेळेस आपण विचार करतोय तर प्रतिनिधी म्हणजे सभासदाच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय. कंपनीच्या प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार आहे. आता प्रतिनिधीचा ज्यावेळेस आपण विचार करतोय तर प्रतिनिधी म्हणजे काय, तर आपण सभेच्या बाबतीत प्रतिनिधीचा विचार करतोय, मग त्या अनुषंगाने आपल्याला प्रतिनिधीचा अर्थसुद्धा सभेच्या अनुषंगाने आपल्याला विचारात घ्यावा लागेल. मग त्या अनुषंगाने जर विचार केला गेला तर सभासदाच्या वतीने सर्वसाधारण सभेला ज्या सभासदाला सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे त्याच्या वतीने सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती जी आहे ती म्हणजे प्रतिनिधी जी आहे ती प्रतिनिधी असणार आहे. मग प्रतिनिधी संबंधीच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी जर विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे तर नियुक्ती. तर सभेला उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही सभासदास त्याच्या वतीने सभेस उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे ती व्यक्ती आपल्या वतीने दुसऱ्या व्यक्तीची सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी नियुक्ती करू शकते. जी कंपनी भागभांडवलाने निर्मित झाली नसेल अशा कंपनीला, म्हणजे जी कंपनी भागांची विक्री करून उभी राहत नाही अशा कंपनीला प्रतिनिधीची नियुक्ती करता येत नाही. तसेच केंद्र सरकारकडून नियुक्त केलेल्या काही कंपन्यांच्या सभासदांना, केंद्र सरकारने ज्या सभासदांची नियुक्ती केलेली आहे तर त्यांना प्रतिनिधीची निवड जी आहे ती निवड करता येत नाही. अज्ञान व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून जे आहे ती प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संचालक मंडळाच्या सभेसाठी प्रतिनिधीची नेमणूक जी आहे ती नेमणूक करता येत नाही. म्हणजे इथं आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की फक्त भागधारकाच्या सभेसाठीच फक्त प्रतिनिधीची नियुक्ती करता येते. आता ह्या प्रतिनिधीला हक्क काय प्राप्त असतो, तर तिथे त्याला सभेमध्ये बोलण्याचा अधिकार नसतो. फक्त मतनोंदणी पद्धतीने मतदान जर घेतलं तरच मतदान करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार त्याला असतो. प्रतिनिधी हा त्या कंपनीचा सभासद जो आहे तो सभासद असूही शकतो किंवा नसूही शकतो, तरी तो प्रतिनिधी म्हणून त्याला नियुक्ती करता येते.
आणि प्रतिनिधीची ज्यावेळेस नेमणूक करायची असते तर सभेच्या अगोदर 48 तास अगोदर त्या संबंधीचा प्रतिनिधीचा फॉर्म जो आहे तो फॉर्म किंवा अधिकारपत्र जे आहे ते अधिकारपत्र तिथे सादर करणं आवश्यक आहे. आणि कोणताही सभासद कंपनीला 3 दिवसाची पूर्वसूचना देऊन प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करू शकतो. कोणताही सभासद जो आहे 3 दिवसाची पूर्वसूचना देऊन तिथे प्रतिनिधीच्या फॉर्मची तपासणी जी आहे ती तपासणी करू शकतो. आता आपल्याला महत्त्वाचं जे बघायचं आहे ते म्हणजे प्रस्ताव म्हणजे काय आणि प्रस्तावाचे प्रकार जे आहे ते प्रकार आपल्याला बघायचे आहे. तर इथे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक सांगेल की प्रस्तावाचे प्रकार जे आपल्याला दिलेले आहे तर याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारला जाणार नाही. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु एक लक्षात ठेवा की हा अभ्यासक्रम तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे आणि भविष्यामध्ये परत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही BCom करताय, BBA, MBA ज्यावेळेस तुम्ही पुढील कोर्स ज्यावेळेस कराल तर त्यावेळेस हा भाग तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे इथे सोप्या याच्यामध्ये जे मांडलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपण करूया. जरी अभ्यासक्रमातून वगळलेला आहे त्यावर प्रश्न विचारलेला नाही तरी तो स्वयं अध्ययनासाठी आपल्याला आहे. त्यामुळे तो भाग जो आहे तो भाग आपण बघूया. तर आता प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव म्हणजे काय तर सभेसमोर विचारार्थ व स्वीकृतीसाठी ठेवण्यात आलेला विषय किंवा मसुदा जो आहे तो मसुदा म्हणजे प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव असतो. सभेमध्ये जे आहे तर सभेमध्ये तिथे सभा जी आहे तर सभेमध्ये तिथे विचारार्थ व स्वीकृतीसाठी जो विषय ठेवलेला असतो त्याला काय म्हटलं जातं आहे प्रस्ताव असं म्हटलं जातं आहे. आता सभेमध्ये कार्यक्रम सभा जी आहे ते सभेचं कामकाज कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे चालतं. मग कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे विविध विषयांना प्रारंभ जो आहे तो प्रारंभ होतो व शेवटी निर्णय घेतले जातात. आता तिथे सभेमध्ये निर्णय घेण्या अगोदर तिथे सभेमध्ये निर्णय जो आहे तो निर्णय घेण्या अगोदर त्या विषयावरती चर्चा जी आहे ती चर्चा केली जाते. मग चर्चा करण्यासाठी जो विषय समोर ठेवलेला असतो त्या विषयाला जे आहे त्या विषयाला काय म्हटलं जातं प्रस्ताव असं म्हटलं जातं. आता प्रस्ताव जो आहे तो चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी एका विधानाच्या स्वरूपामध्ये जो आहे तो विधानाच्या स्वरूपामध्ये तिथे ठेवला जातो आणि त्यावरती चर्चा जी आहे ती चर्चा केली जाते. त्यानंतर पुरेशी चर्चा जी आहे ती पुरेशी चर्चा झाल्यानंतर त्यावरती निर्णय जो आहे तो निर्णय तिथे घेतला जातो. आता सभा ज्या उद्देशाने बोलवलेली आहे तर त्याची पूर्तता करण्यासाठी सभासदांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, धोरण, विषय हे प्रस्तावाच्या स्वरूपामध्ये जे आहे ते प्रस्तावाच्या स्वरूपात मांडले जातात आणि त्यावरती ते चर्चा जे आहे ते चर्चा करून अंतिम निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय तिथे घेत आहे. मग जो प्रस्ताव तिथे सभेसमोर मांडलेला आहे तर तो आहे त्या स्वरूपात स्वीकारावं असं बंधन नसतं. मग त्यामुळे त्याच्यावरती चर्चा घेतली जाते आणि चर्चेनंतर जे काही निर्णय घेतला जातो तो अंतिम निर्णय तिथे असतो. जो प्रस्ताव मांडणारी व्यक्ती आहे त्या प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीला सूचक असे म्हटलं जातं. आता कायदेशीर प्रस्तावासाठी आवश्यक बाबी ज्या आहेत त्या बाबी त्यांनी कोणकोणत्या सांगितलेल्या आहे तर सगळ्यात प्रथम प्रस्ताव जो आहे हा लेखी स्वरूपात असावा. त्यानंतर प्रस्तावावरती ज्याने प्रस्ताव केलेला आहे त्याची चर्चा असावी आणि सभेसमोर तो अध्यक्षाने ठेवणं आवश्यक आहे. प्रस्तावामध्ये वादविवाद, अनुमान किंवा बदनामकारक व्यक्त केलेला भाव नसावा. तसंच प्रस्तावाची भाषा जी आहे ती होकारार्थी, स्पष्ट व निश्चित स्वरूपाची असावी. प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेच्या अधिकार कक्षेतील असावा आणि प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येतं आणि योग्य कार्यपद्धतीचा अवलंब करून सूचकास आपला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मागे घेता येतो. आता प्रस्ताव म्हणजे आपण जर विचार केला गेलं तर सभेसमोर चर्चा करण्यासाठी ठेवलेला जो काही विषय असतो तो विषय म्हणजे प्रस्ताव आणि
तो प्रस्ताव जर सभेने मान्य केला आणि त्याने जर त्याचा निर्णय घेतला तर त्याचं रूपांतर ठरावामध्ये जे आहे ते ठरावामध्ये होत असतं. म्हणजे सभेसमोर विचारार्थ ठेवलेला किंवा स्वीकृतीसाठी ठेवलेला जो विषय असतो तो विषय म्हणजे प्रस्ताव. आता प्रस्तावाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक औपचारिक प्रस्ताव आणि दुरुस्त प्रस्ताव. आता औपचारिक प्रस्ताव आणि दुरुस्त प्रस्ताव. तर दुरुस्त प्रस्ताव म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल जो आहे तो बदल किंवा दुरुस्ती. आणि औपचारिक प्रस्ताव जो आहे, या औपचारिक प्रस्तावाचा मूळ प्रस्तावाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. औपचारिक प्रस्ताव मांडण्यामागचा एकमेव हेतू जो आहे तो म्हणजे आत्ता ज्या विषयावरती चर्चा चालू आहे ती चर्चा पुढे ढकलली जावी किंवा ती चर्चा थांबवण्यात यावी. का? औपचारिक प्रस्ताव जो आहे तो का मांडला जातोय, तर त्या मूळ विषयावरती जी चर्चा चालू आहे, ज्या प्रस्तावावर चर्चा चालू आहे ती चर्चा पुढे ढकलण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी जे आहे त्या थांबवण्यासाठी औपचारिक प्रस्ताव जो आहे तो औपचारिक प्रस्ताव मांडला जात असतो. म्हणजे मूळ प्रस्तावाशी त्याचं कोणतंही देणं घेणं नसतं, फक्त मूळ प्रस्ताव जो आहे ती चर्चा थांबवावी यासाठी औपचारिक प्रस्ताव मांडला जातो. तर औपचारिक प्रस्तावाचे प्रकार बघा, चर्चाबंध प्रस्ताव, पूर्वप्रश्न प्रस्ताव, पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव, तहकुबीचा प्रस्ताव आणि सहज सभा तहकुबीचा प्रस्ताव, असे एकूण 5 प्रकार जे आहे ते 5 प्रकार आपल्याला तिथे सांगता येतील. पहिलं जे आहे ते म्हणजे चर्चाबंध प्रस्ताव. ज्यावेळी एखाद्या प्रस्तावावरती खूप चर्चा झाली आणि त्यावर निर्णय घेतला पाहिजे असं एखाद्या सभासदाला वाटतंय आणि तर तो चर्चाबंध करून प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रस्ताव मांडतो. एखादा सभासद आहे त्याला वाटतंय की सभेमध्ये एखाद्या विषयावर खूप चर्चा झालेली आहे आणि आता त्याच्यावरती निर्णय जो आहे तो निर्णय घ्यावा, तर त्यावेळेस तो चर्चाबंध प्रस्ताव जो आहे तो चर्चाबंध प्रस्ताव मांडतो. मग या प्रस्तावाचा मूळ हेतू जो आहे तो म्हणजे जो काही प्रश्न आहे तो सोडवणं हा नसतो, तर सभेमध्ये जो काही वेळ वाया जातोय तो वेळ वाचावा आणि त्वरित निर्णय जो आहे तो निर्णय घ्यावा यासाठी अशा प्रकारचा तो प्रस्ताव मांडतो. आणि जर हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला व तो बहुमताने संमत झाला तर पुढील चर्चेला परवानगी जी आहे ती परवानगी दिली जात नाही. म्हणजे ज्या प्रस्तावावरती चर्चा चालू आहे तो प्रस्ताव लगेच मतदानाला टाकला जातो आणि तो जर संमत झाला तर तिथे जे आहे तर पुढील चर्चेला त्या विषयासंदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा थांबवली जाते आणि तो विषय तिथे तो विषय संपतो आणि पुढील चर्चा जी आहे ती पुढील विषयाबाबतची किंवा पुढील प्रस्तावाची चर्चा किंवा पुढील सभेचं पुढील कामकाज जे आहे ते कामकाज सुरू होतं. त्यानंतर पूर्व प्रश्न प्रस्ताव. तर या प्रस्तावाचा उद्देश जो आहे तो म्हणजे मूळ प्रस्तावावरील चर्चा जी आहे ती चर्चा काय केली पाहिजे, बाजूला ठेवली असते. तर ज्यावेळेस काही सभासदांना मूळ प्रस्ताव म्हणजे ज्या विषयावर चर्चा चालू आहे ती चर्चा संयुक्तिक वाटत नाही, त्यावेळेस ते पूर्व प्रश्न मांडतात आणि हा प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ नये असा शब्दप्रयोग केला जातो. मग हा प्रस्ताव जर सभेने मंजूर केला तर त्या प्रस्तावावरील चर्चा थांबते आणि जर सभेने तिथे तो फेटाळला तर मूळ प्रस्ताव जो आहे तो मूळ प्रस्ताव मतदानासाठी टाकला जातो. त्यानंतर पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव, याचाही उद्देश पूर्व प्रस्ताव सारखाच असतो, फक्त उद्देश काय असतो की जी चर्चा चालू आहे ती लांबणीवर टाकणं असा असतो, त्याच्यावरती निर्णय घेतला जाऊ नये अशा प्रकारचा याचाही उद्देश असतो. मग या प्रस्तावात सभेतील पुढील विषय चर्चेला घ्यावे असा शब्दप्रयोग जो आहे तो शब्दप्रयोग केला जातो. मग तिथे ती चर्चा जी आहे तर आता जी काही चर्चा चालू आहे तर ती चर्चा कमी महत्त्वाची वाटते आणि महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते महत्त्वाचे मुद्दे सभेमध्ये चर्चिले जाणे आवश्यक आहे, परंतु त्या विषयावरती अजून चर्चाच झालेली नाही असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जातो. मग तो प्रस्ताव जो आहे तो मतदानाला टाकला जातो आणि तो प्रस्ताव मंजूर झाला तर
मूळ प्रस्तावावरील चर्चा बंद केली जाते आणि पुढील विषय जो आहे तो पुढील विषय तिथे चर्चेसाठी घेतला जातो. त्यानंतर तहकुबीचा प्रस्ताव. तहकूब जे आहे, तहकूब म्हणजे आपण कोणत्या अर्थाने वापरतो, रद्द करणं या अर्थाने. मग या प्रस्तावाद्वारे प्रस्तावावरील चर्चा स्थगित जी आहे, स्थगित म्हणजे थांबवली जी आहे ती थांबवली जाते किंवा रद्द केली जाते. विषयावरील चर्चा तहकूब करावी. मग या प्रकारचा प्रस्ताव मांडण्यासाठी विषयावरील चर्चा तहकूब करावी अशा प्रकारचं विधान जे आहे ते विधान केलं जातं. मग हा प्रस्ताव मांडणाऱ्या सभासदाला वाटतंय की आपण आता ज्या विषयावर चर्चा करत आहोत तर या विषयासाठी अजून पुरेशी माहिती जी आहे ती माहिती आवश्यक आहे आणि त्यामुळे हा विषय लांबणीवर टाकणे योग्य आहे असं जर त्याला वाटत असेल तर तिथे ती चर्चा लांबणीवर टाकण्यासाठी आणि त्या विषयासंदर्भात पुरेशी माहिती गोळा करण्यासाठी तो अशा प्रकारचा ठराव मांडतो आणि जर प्रस्ताव मंजूर झाला तर चर्चा लांबणीवर टाकली जाते आणि जर हा प्रस्ताव फेटाळला तर चर्चा मूळ प्रस्ताव म्हणजे आधी जी चर्चा चालू होती त्या विषयावरती चर्चा पूर्ववत चालू असते. त्यानंतर सभा जी आहे ती सभा तहकुबीचा प्रस्ताव. या प्रस्तावाचा उद्देश सभा विशिष्ट किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जावी यासाठी असतो. मग या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये सभा आता तहकूब केली जावी हा शब्दप्रयोग केला जातो. मग हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर पुढील सभेपर्यंत सभा तहकूब केली जाते आणि प्रस्ताव अमान्य झाला तर तिथे सभा तशीच पुढे चालू राहते. आले का औपचारिक प्रस्तावाचे प्रकार लक्षात? मग औपचारिक प्रस्ताव जो आहे तो मांडण्यामागचा हेतू का आहे की मूळ विषयावरती जी काही चर्चा चालू आहे ती चर्चा थांबवली जावी यासाठी त्या प्रस्ताव मांडला जातो. आणि औपचारिक प्रस्ताव जर मांडला गेला तर अगोदर औपचारिक प्रस्तावाबाबतचा निर्णय घेतला जातो आणि नंतर तो निर्णय ज्या प्रकारे मान्य केलेला असेल त्याप्रमाणे तिथे सभेचं कामकाज जे आहे ते कामकाज केलं जातं. आता दुरुस्त प्रस्ताव जो आहे हा दुरुस्त प्रस्ताव ज्या विषयावर चर्चा चालू आहे किंवा जी चर्चा आहे त्याच्याशी संबंधित असते. आता दुरुस्त प्रस्ताव तर मूळ प्रस्तावात दुरुस्ती करून जो नवीन प्रस्ताव मांडला जातो त्याला दुरुस्त प्रस्ताव असं म्हणतात. जर दुरुस्ती मान्य झाली तर तसा बदल मूळ प्रस्तावात केला जातो. दुरुस्त प्रस्ताव मतदानास टाकला जातो आणि जर तो संमत झाला तर त्याचे रूपांतर ठरावात होते. दुरुस्त प्रस्ताव म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की तिथे जे काही जो विषय मांडलेला आहे, जो मूळ प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये बदल करणं आणि तो मतदानाला टाकणं आणि तो जर तिथे मान्य केला तर त्याचं रूपांतर ठरावामध्ये होत असतं. आता प्रस्तावामध्ये दुरुस्ती जी आहे ती दुरुस्ती कशा प्रकारे करता येते तर प्रस्तावावर चर्चा चालू असताना प्रस्तावाला दुरुस्ती किंवा बदल जो आहे ज्या विषयावर चर्चा चालू आहे त्या विषयाबाबत जो आहे तो बदल किंवा दुरुस्ती मग ती दुरुस्ती कशा प्रकारे करता येते तर प्रस्तावामध्ये काही शब्दांची भर घालणे, काही शब्द वगळणे, काही शब्दांऐवजी दुसरे शब्द घालणे आणि प्रस्तावातील काही शब्दांची जागा बदलणे एवढ्याच प्रकारे त्याच्यात दुरुस्ती करता येते. काही शब्दांची भर घालणे, काही काढणं किंवा काही शब्द जे आहे तर त्याच्याऐवजी दुसरे शब्द जे आहेत त्या शब्दांचा वापर करणं किंवा शब्दाची जागा बदलणे असाच प्रकारे दुरुस्ती किंवा बदल जो आहे तो बदल करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुरुस्ती ही मूळ प्रस्तावाशी संबंधित असावी. दुरुस्ती कशी असावी? मूळ जो काही प्रस्ताव आहे त्याच्याशी संबंधित असावी आणि त्यामुळे मूळ प्रस्तावामध्ये संपूर्ण बदल किंवा बदल जी आहे ती बदल करणारी नसावी. संपूर्ण बदल जो आहे म्हणजे त्या मूळ प्रस्तावाचा जो काही विषय आहे त्याच्याशी संबंधित दुरुस्ती जी आहे ती दुरुस्ती असणं आवश्यक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे हरकतीचा मुद्दा जो आहे तो हरकतीचा मुद्दा सभेच्या बाबतीतलाच मुद्दा आहे. जेव्हा कोणताही सभासद सभेतील अनियमितता सभेच्या अध्यक्षाच्या निदर्शनास आणून देतो व प्रश्न उपस्थित करतो त्यास हरकतीचा मुद्दा जो आहे तो हरकतीचा मुद्दा असं म्हणतात. मग एखादा सभासद जो आहे की सभेमध्ये जे काही चालू आहे ते अनियमित आहे किंवा
तिथे कामकाज जे आहे ते कायद्याला अनुसरून होत नाही असं ज्यावेळेस एखादा सभासद अध्यक्षाच्या निदर्शनास आणून देतो त्याला हरकतीचा मुद्दा म्हणतात. हरकतीचा मुद्दा केव्हा उपस्थित केला जातो? ज्यावेळेस सभेचं कामकाज पुरेशा गणसंख्येच्या अभावी चालू असेल, सभेस संबंधित नियमाचा भंग झालेला असेल, सभासदांचं गैरवर्तन असेल किंवा सभासदांकडून शिष्टाचाराला सोडून भाषा वापरली जात असल्यास हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो. ज्यावेळेस हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो त्यावेळेस प्रस्तावावरील किंवा सभेमध्ये ज्या विषयावरती चर्चा चालू आहे ती चर्चा बंद केली जाते आणि हरकतीच्या मुद्द्यावरती निर्णय जो आहे तो निर्णय घेतला जातो. तो नियम अंतिम असतो आणि बंधनकारक जो आहे तो बंधनकारक असतो. हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अध्यक्षाने जो काही निर्णय घेतलेला असतो तो निर्णय अंतिम किंवा बंधनकारक जो आहे तो बंधनकारक असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला तिथे जे आहे तर सभा योग्य प्रकारे संचलित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2 महत्त्वाच्या घटकांची माहिती जी आहे ती माहिती आपण बघितली. एक म्हणजे प्रतिनिधी आणि दुसरं प्रस्ताव जे आहे ते प्रस्ताव आणि प्रस्तावाचे प्रकार जे आहे ते प्रस्तावाचे प्रकार आपण तिथे बघितलेले आहे. तर पुढच्या लेक्चरला आपल्याला मतदान म्हणजे काय, मतदानाच्या पद्धती, ठराव म्हणजे काय आणि ठरावाचे प्रकार आणि इतिवृत्त म्हणजे काय याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.